विनाशाचा हा ढोल नाही, हा प्रगतीचा शंख आहे. विनाशाचा हा ढोल नाही, हा प्रगतीचा शंख आहे. मानवी क्षमतांच्या अवकाशातला हा भरारीचा पंख आहे. मानवी क्षमतांच्या अवकाशातला हा भरारीचा पंख आहे. ज्याला तुम्ही मारक म्हणता तो अज्ञानाचा अंत आहे. ज्याला तुम्ही मारक म्हणता तो अज्ञानाचा अंत आहे. मानवी उन्नती हाच एआयचा वसंत आहे. मानवी उन्नती हाच एआयचा वसंत आहे. नमस्कार अध्यक्ष महोदय, निरक्षीर विवेक बुद्धीने परीक्षण करणारे सुज्ञ परीक्षकगण, उपस्थित सर्व शिक्षक व स्पर्धक मित्रमैत्रिणींनो, मी आज इथे प्रस्तुत वादविवाद स्पर्धेतील विषयाच्या अनुकूल बाजूने म्हणजेच एआय तंत्रज्ञान हे मानवी उन्नतीस कारक आहे या बाजूने माझे मत मांडते. प्रथमतः एआय म्हणजे काय हे जाणून घेऊयात. एआय ही एक अशी प्रणाली आहे जी मानवी उद्दिष्टे साध्य करण्यासाठी सॉफ्टवेअर किंवा हार्डवेअरच्या माध्यमातून स्वतःची निर्णय घेते आणि पर्यावरणात बदल घडण्यासाठी निर्णय घेत असते. पूर्वी ज्ञान आणि तज्ञ सल्ला फक्त श्रीमंतांच्या खिशात होता, पण आजच्या एआय मुळे एक गरीब शेतकरी पिकांवरील रोगांची माहिती मिळू शकतो आणि एक दुर्गम भागातील विद्यार्थी जागतिक दर्जाचा शिक्षक प्राप्त करू शकतो. ही भौतिक क्षमता निर्माण करणे म्हणजेच खऱ्या अर्थाने मानवी उन्नती आहे. आज मानवी उन्नती समोर भूक, गरिबी आणि हवामान बदल ही सर्वात मोठी संकटे भेडसावत आहेत. मानवी मेंदूला न झेपणारे आकडेमोड आज एआय अचूकपणे करून अन्नाचा तुटवडा कसा भरून काढता येईल याचा आराखडा देत आहे. भविष्यातील पिढ्यांना सुरक्षित पृथ्वी देणे हीच खऱ्या अर्थाने मानवी उन्नती आहे. आज लाखो लोक गटारात उतरून घाण साफ करतायत, धोकादायक खाणींमध्ये आपला जीव धोक्यात घालतायत. हीच का खरी मानवी उन्नती? नक्कीच नाही. जेव्हा एआय आणि रोबोटिक्स ही घाणेरडी आणि जीवघेणी कामे स्वतःकडे घेतील तेव्हाच तो माणूस खऱ्या अर्थाने माणूस बनून सन्मानाने जगू शकेल. कष्टाच्या गुलामगिरीतून मानवाची मुक्तता करणे म्हणजेच खऱ्या अर्थाने मानवी उन्नती आहे. मानवी उन्नती आहे. मानवी उन्नती म्हणजे एआयचा हा ध्यास आहे. मानवी उन्नती म्हणजे हा एआयचा ध्यास आहे. अंधाराला घाबरू नका, पंख आपले मिटू नका. अंधाराला घाबरू नका, पंख आपले मिटू नका. तंत्रज्ञानाच्या लाटांना उगीच तुम्ही भिवू नका. एआय हा केवळ श्वास नाही तर मानवाचा ध्यास आहे. एआय हा केवळ श्वास नाही तर मानवाचा ध्यास आहे. मानवी उन्नतीच्या गाथेतला हा अध्याय खास आहे. मानवी उन्नतीच्या गाथेतला हा अध्याय खास आहे. मित्रांनो, आकडे खोटे बोलत नाहीत. मानवी मेंदूला कर्करोगाच्या पेशी ओळखायला तासनतास लागतात. तिथे जेव्हा एआय येते तेव्हा 99% अचूकतेने आणि 30 पटीने वेगाने त्याचे निदान करते. ज्या तंत्रज्ञानाने लाखो जीव मृत्यूच्या दारातून परत आणले त्याला तुम्ही मारक म्हणणार? ही तर मानवी आरोग्याची केलेली परमोच्च उन्नती आहे. जेव्हा संगणक आले तेव्हाही लोक घाबरले होते, पण आज संगणकाशिवाय जगणे अशक्य आहे. जटायूने सीतेच्या रक्षणासाठी आपले प्राणपणाला लावले, पण तेव्हा त्याच्याकडे मर्यादा होत्या. पण आजचा हा एआय मानवासाठी तो अमर जटायू बनला आहे, जो अंतराळातील धोके, समुद्रातील वादळ आणि पृथ्वीवरील संकटांवर नजर ठेवून आहे. मानवी डोळ्यांना जे दिसत नाही ते एआय पाहू शकतं. संकटांची चाहूल आधीच देऊन मानवी वस्ती वाचवणं म्हणजेच खऱ्या अर्थाने मानवी उन्नती आहे. रामायणात जेव्हा रामबाण निघायचा तो चुकूनही कोणा निष्पापाचा बळी घेत नसे. तो फक्त आणि फक्त अधर्माचा नायनाट करायचा आणि आज एआय ही तेच करताय. मानवी हातून होणाऱ्या चुका आज लाखो निष्पापांचे बळी घेत आहेत, मग ते ऑपरेशन असो किंवा अपघात असो. पण एआय कडे मात्र रामबाणासारखी अचूकता आहे. जिथे चूक म्हणजे मृत्यू तिथे एआय म्हणजे जीवनदान आहे. माझे विरोधक म्हणतात की एआय मुळे बेरोजगारी वाढेल, पण मला त्यांना सांगायचं आहे की तंत्रज्ञान रोजगार संपवत नाही तर त्याचे स्वरूप बदलते. गरज आहे ती आपण कुशल होण्याची. इथे काही जण मशीन मानवावर राज्य करेल अशी भीती घालतायत, पण त्यांना मला ठणकावून सांगायचे आहे की जेव्हा यंत्र कुणाच्या हातात आहे याच्यापेक्षा तो चालवणारा मेंदू कुणाचा आहे हे जास्त महत्वाचे असते. एआय माणसाचा जीव घेईल हे कदाचित खरंच खोटे आहे, कारण एआय मुळे मानवाने आज परमोच्च उन्नती केली आहे. माझ्या विरोधकांना म्हणतायत की एआय मुळे जग यांत्रिक होईल, भावना संपतील, पण त्यांना मला ठणकावून सांगायचे आहे की भावना माणसाच्या हृदयात असतात, यंत्रात नाही. यंत्राने माणसाचे काम सोपे केले याचा अर्थ असा होत नाही की माणसाचा माणूसपणा संपला. एआयने तुमचे काम सोपे केले म्हणून तुमच्याकडे प्रेम करण्याची वृत्ती संपत नाही. प्रेम हे यंत्रच करेल, ते एआय करणार नाही, पण त्या प्रेमासाठी वेळ मात्र एआय काढून देईल. एआय इज नॉट थ्रेट टू ह्युमॅनिटी, इट इज अ ट्रिब्यूट टू ह्युमन इंटेलिजन्स.
इंटेलिजन्स. वी आर नॉट बिंग रिप्लेस्ड, वी आर बिंग अपग्रेडेड. लोक म्हणतात की AI मुळे बेरोजगारी वाढेल, पण त्यांना मला इतिहास साक्ष आहे की जेव्हा चाक शोधले गेले तेव्हा प्रवासाचा वेग वाढला, की पायदळ चालणाऱ्याचे नुकसान झाले. जेव्हा प्रिंटिंग प्रेस आले तेव्हा लेखनिक बेरोजगार झाले, की माहितीचा प्रसार झाला. जेव्हा जुन्या वाटा बंद होतात तेव्हाच प्रगतीचे महामार्ग उघडतात. घाबरतात ते ज्यांच्याकडे नवीन शिकण्याची जिद्द नसते. घाबरतो तो ज्याला स्वतःच्या कर्तृत्वावर शंका आहे. घाबरतो तो ज्याला स्वतःच्या कर्तृत्वावर शंका आहे. परिवर्तनाचा हा रस्ता प्रगतीचे जनडंग आहे. मशीन मानवावर राज्य करेल हा निव्वळ भ्रम आहे, कारण मशीनच्या मागेही माणसाचाच दम आहे. कारण मशीनच्या मागेही माणसाचाच दम आहे. इथे विरोधक म्हणतायत की भविष्यात AI मुळे मानवाचा जीव जाईल, पण त्या AI ला मानवासारखी तहान नाही, भूक नाही. पैसा कमवणे, संपत्ती गोळा करणे अशा मानवी भावना असण्याचे काहीही कारण नाही. ते AI मानवाचा बळी घेऊन काय कमवणार आहेत? भविष्यात AI मुळे मानवाचा जीव जाईल ही कल्पनाच मुळातच चुकीची आहे. ज्याप्रमाणे मानवास निर्माण करणाऱ्या परमेश्वरास मानव कधीही संपू शकत नाही, अगदी त्याचप्रमाणे आपणच निर्माण केलेला आहे आपला बळी का बरं घ्यावा, याचा माझ्या स्पर्धक मित्रांनी विचार करायला हवा. मागील आठवड्यात झालेल्या बारामती येथील कृषी प्रदर्शनात ऊस आणि अन्य कृषी उत्पादनात तिपटीने वाढ करणे शक्य हे सिद्ध झाले आहे. भारतासारख्या कृषीप्रधान देशासाठी AI हे उन्नती घडवणारेच ठरेल. ज्या ठिकाणी माझा शेतकरी बाप 50 ते 60 टन एकरी ऊसाचे उत्पादन घेत होता, पण त्या ठिकाणी आज तो 150 टनाच्या वर जात आहे. हे फक्त आणि फक्त AI तंत्रज्ञानामुळे शक्य आहे. माझ्या शेतकऱ्या बाबाची प्रगती पाहून या विरोधकांनी या विषयाची प्रतिकूल बाजू मांडण्याची दुर्बुद्धी का सुचावी? जर माझ्या शेतकरी बाबाच्या हातात 4 पैसे खेळत असतील तर या विरोधकांच्या नाकाला मिरच्या का झोंबाव्यात? विरोधक म्हणतायत की AI मुळे बेरोजगारी वाढेल, पण मी म्हणते की AI मुळे बैलगाडी ओढण्याची वृत्ती जाईल आणि विमान चालवण्याची जिद्द येईल. माझ्या विचारांचा शेवट मला एक कवितेने करावासा वाटतो. रामाच्या बाणासारखी ज्याची अचूक ओढ आहे, रामाच्या बाणासारखी ज्याची अचूक ओढ आहे, मानवी बुद्धीला तर विज्ञानाची जोड आहे, मानवी बुद्धीला तर विज्ञानाची जोड आहे. AI ला भय मानणारे इतिहासातच राहतील, AI ला भय मानणारे इतिहासातच राहतील आणि AI चे उपासक उद्या भविष्य घडवतील आणि AI चे उपासक उद्या भविष्य घडवतील. परिवर्तनाचे वारे वाहती का उगाच मागे सरता, परिवर्तनाचे वारे वाहती का उगाच मागे सरता, विज्ञानाच्या प्रभाताला विनाश का हो म्हणता. थांबेल तो संपेल आता, धावेल त्याची वाट आहे. AI सदा भविष्याची पहाट आहे, AI सदा भविष्याची पहाट आहे. धन्यवाद.